पहिल्या मॅचमध्ये सुंदर कामगिरी त्यांची राहिली आणि आता सध्या मैदानाच्या आतमध्ये त्यांच्या समोर कोण तर मागच्या मॅचमधल्या त्याच्या अगोदरच्या मॅचमध्ये ज्या संघाने समोरच्या संघाला फक्त 7 धावसंख्या बनवून दिल्या तो संघ गावदेवी सतरंगी क्रिकेट संघ हेदुटणे. सध्या तरी प्रेक्षक आहेत आमचे काही जण खाली बसल्यात त्याच्यामधले योगेश जे चिंचवलीचे उत्कृष्ट खेळाडू आहेत ते सध्या तरी तुम्हाला टेलिव्हिजन स्क्रीनवरती पाहायला मिळतील. मॅचचा आनंद घेण्यासाठी आलेले आहेत अनेक सारे प्रेक्षक सध्या तरी खाली बसून कोणी आपल्या गाडीवरती बसलाय कोणी आपल्या कॅमेरामॅनच्या बाजूला बसलाय. जिथे प्रेक्षक कक्ष आहेत त्या प्रेक्षक कक्षामध्ये सध्या तरी तुम्हाला कॅमेरामॅन आमचा फोनवरती बोलताना पाहायला मिळेल. राज सामन्याला आपण सुरुवात करणार आहोत. महत्वाची मॅच सेकंड सेमी फायनल मैदानाच्या सामन्याला करूयात आपण सुरुवात. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये प्रदीप काळन परंतु स्ट्रायकिंग एंड वरती तुम्हाला पाहायला मिळेल रोहित पाटील. रोहित पाटीलची कामगिरी मागच्या मॅच मध्ये खूप चांगली राहिली. आतापर्यंत ओव्हरऑल या स्पर्धेमध्ये 2 खेळाडू आहेत ते मॅन ऑफ द टुर्नामेंटच्या रेस मध्ये पुढे चालल्यात. मागच्या मॅच मध्ये कामगिरी चांगली राहिली. कालच्या दिवसामध्ये आय थिंक सो विशालच्या धावसंख्या जास्त आहेत आणि आजच्या दिवसामध्ये पाहूयात की कोणता खेळाडू नशीब आजमावून या रेस पर्यंत पोहोचेल. करतोत आम्ही या ठिकाणी सामन्याला सुरुवात. पहिलं षटक सागर भोईर त्याच्यासमोर रोहित पाटील. पहिला चेंडू अनपेक्षित उचळीचा टप्पा पडला बाउन्स झालाय. पंचांनी व्हाईट बॉलचा इशारा या ठिकाणी दिला आमच्यापर्यंत पोहोचवला गेला आणि 140 ओव्हरचा या ठिकाणी इशारा सुद्धा आलाय. सन्माननीय विजयजी गायकवाड आणि संदीप मसे हे दोन्ही मान्यवरांना विनंती करतो की या मंचावरती तुमचं सहर्ष स्वागत. मंचावरती आहेत स्पर्धेचा आनंद घेतात त्यांचं सहर्ष स्वागत. पहिला चेंडू वाईट आलाय. अवंतरने टीमचं खातं खुलं झालंय. समोर खेळायचा होता कॉडबॅनची अपील केली जाते. लाऊड अपील आहे पंचांकडे. दबाव टाकला जातोय परंतु पंच कोणत्याच पद्धतीने या दबावाला बली पडत नाहीये. अपील स्ट्रॉंग होती परंतु पंचांनी पाहिलं की कॉडबॅनची अपील करता सर्व खेळाडूंची अपील होती. महत्वाची विकेट आहे या मॅच मध्ये. रोहित पाटीलचं आज मैदानाच्या आतमध्ये राहणं हे गरजेचं असेल टीम हेदुटण्यासाठी आणि दुसऱ्या बाजूला मैदानाच्या बाहेर काढणं गरजेचे असेल ते म्हणजे टीम जय हनुमान सरवलीला. दोन्ही अंपायर्स एकमेकांसमोर चर्चा करतात त्यांच्या जागेवरती ते राहतील. त्याच्यानंतर योग्य तो डिसिजन तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल की या बॉलवरती रोहित बाद आहे की नाबाद. फलंदाज बाद आहे. कडा लागली आहे अशी शंका जरूर अंपायर्सला होती. स्क्वेअर लेगच्या अंपायर्सकडे बघितलं गेलं चर्चा झाली आणि तर पंचांनी घोषित केलाय की रोहित पाटील बाद. चला नो आर्ग्युमेंट. पंचांनी डिसिजन जो दिलाय त्या डिसिजन वरती तुम्हाला सहमती द्यायचीच आहे आणि फलंदाज बाद आहे. डिसिजन विल बी लास्ट डिसिजन. जो अंपायरने डिसिजन पोहोचवला गेला तुमच्यापर्यंत तो डिसिजन तुम्हाला मान्य करावाच लागेल. सो प्लीज नो आर्ग्युमेंट. नो आर्ग्युमेंट विथ अंपायर टीम हेदुटणे. महत्वाची विकेट मैदानाच्या बाहेर जाईल. रोहित पाटीलचं मैदानाच्या आतमध्ये थांबणं आपण चर्चा केली होती की टीम हेदुटणेसाठी चांगलं राहील परंतु रोहित पाटीलचं मैदानाच्या बाहेर जाणं थोडंसं नाराजी व्यक्त करण्यासारखंच आहे. आपण ऍक्शन रिप्ले बघूयात की कशा पद्धतीने खतर कॉडबॅनची अपील आणि त्या अपीलमध्ये सहमती दिली. सध्या तरी क्लोज डिसिजन होता म्हणून दोन्ही अंपायर्स एकामेकांसमोर चर्चा त्याने केली आणि त्यानंतर बाद घोषित केला गेला तो म्हणजे रोहित पाटीलला. शंका होती ती शंका दूर करण्यासाठी आपण पाहत असतो की अंपायर्स स्क्वेअर लेगच्या अंपायरला सुद्धा विचारत असतात. त्याच्यामुळे कधी कधी बॉल आम्ही जेव्हा गोलंदाज रिलीज करतो ना तेव्हा थोडासा स्टॉप घेतो जेणेकरून पंचांना कोणत्या प्रकारचा अडथळा नको. आणि सध्या तरी हा ऍक्शन रिप्ले तुमच्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती क्लोज आहे आणि क्लोज कदाचित कडा लागली त्याच्यामुळे विकेट किपरने ही त्यामध्ये सहमती पकडली. विकेट किपरने अपील केली आणि पहिली विकेट मैदानाच्या बाहेर रोहित पाटील या ठिकाणी झालाय बाद. रोहित पाटील मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर आता आलाय रोहित म्हात्रे. या खेळाडूकडे खरं तर एक वेगळं पोटेन्शियल आहे. तुम्ही त्याची ताकद पहा. बॉटम हँड त्याचे स्ट्रॉंग आहेत आणि ज्या वेळेला बॅटचा फ्लो तो वाढवत असतो ना त्याच्या बॅटमधून तुम्हाला मोठे फटके पाहायलाच मिळाल्यात. टेक्निकल खेळाडू आहे. प्रेझेन्स ऑफ माइंड
शार्पनेस त्याच्या तुम्हाला खेळीमध्ये पाहायला मिळेल. चांगल्या बॉलवरती सन्मान देणं, वाईट बॉलवरती प्रतिहल्ला करणं, या सगळ्या गोष्टी रोहित म्हात्रेच्या तुम्हाला पाहायला मिळाल्यात. आणि त्याच्यावरती आता जिम्मेदारीचा खेळ म्हणजेच क्रिकेटचा आलाय. क्रमांक 3 वरती तो गोला त्याच्यासमोर गोलंदाज सागर भोईर. अप्पर कटचा फटका, दिशा देण्याचं काम, स्वीपर कव्हरला फिल्डर नाहीयेत. पॉवर प्ले सुरू आहे, हलवार पद्धतीने बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणि अखेरकार जी विकेट मिळाली ती विकेटची इथनं कमी बाजू खेळत असताना हा बॉल जर आपण पाहिला तर खेळत असताना बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय चौकार. मास्टर अतिरिक्त बाउन्स हा चेंडू नाहीये अंपायर सांगतात. सो विनंती करेन ऍक्शन रिप्ले जर पाहायचा असेल तर तुमचा 12वा खेळाडू इथे आहे, त्यांना ऍक्शन रिप्ले पाहू शकतात. टीम हेदूटने जास्त हाईट फॅक्टर नव्हतं म्हणून पंचाने नो घोषित केला नाही, कारण तुमच्या 12वा खेळाडूची सुद्धा सहमती आहे. त्याच्यामुळे विनंती करेन की कोणत्याही प्रकारची आर्ग्युमेंट नको. टप्पा पडला, बाउन्सर बॉल होता, त्या बाउन्सर बॉलवरती चांगलं प्रत्युत्तर राहिलं रोहित म्हात्रेचं. टप्पा पडल्यानंतर अगदी अप्पर कटच्या माध्यमातून त्याने बॉलला चौकार पाठवला गेला. ताकदीचा वापर करायचा होता बॉल मध्ये, कॉन्फिडंटली विकेट मिळेल. विकेट किपरच्या हातामध्ये 2 मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरणारा खेळाडू विकेट किपर मैदानाच्या आतमध्ये गेल होता, त्याच्या हातामध्ये जेल सुंदर आणि परत येईल मैदानाच्या बाहेर रोहित म्हात्रे. अडचणी थोड्याशा वाढतील परंतु निश्चित राहावं लागेल. टीम गावदेवी सतरंगी क्रिकेट संघ हेदूट नेला. मैदानाच्या बाहेर जे 2 फलंदाज गेल्यात ना, या 2 फलंदाजांचा स्टार्टअप खूप चांगला असतो, कारण ते सुरुवात चांगली करू देत असतात. पहिल्या 2 मॅचेसमध्ये तुम्ही पाहिलं तर खूप चांगल्या प्रकारे बॉलिंग लाईनअप त्यांची राहिली, परंतु आता टॉस गमावल्यानंतर वाटेला बॅटिंग आल्यानंतर तुम्ही पाहिले 2 विकेट मैदानाच्या बाहेर गेल्यात. याच्या अगोदरचा टप्पा जर आपण पाहिला तर बाउन्सर बॉल होता. टप्पा लेंथवरती पडल्यानंतर थोडासा टॉस झाला, त्याला अप्पर कटच्या माध्यमातून चांगलं पाठवलं मैदानाच्या बाहेर, परंतु त्याच्यानंतरचा बॉल म्हणजे ज्या बॉलवरती विकेट आली ना, तो टप्पा थोडासा पुढे टाकण्यात आला. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न जिथे बाद झाला. रोहित पाटील नंतर रोहित म्हात्रे. आता आलाय मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 4 वरती सतीश काळन. धावसंख्या फक्त 5 आहेत. लेंथ अँड लाईन वरती खरं तर बदलाव करतोय आणि बदल केलेला लेंथ अँड लाईन वरती विकेट मिळतीये सागरला. सागरचा बॉल वेगवान होता, ऑन साइडला फक्त दिशा दिली, स्क्वेअर ऑफ द विकेट, स्क्वेअर लेगला हलवार पद्धतीने बॉल चालला डीप मधून, फिल्डर आलाय पायाच्या साह्याने अडवण्याचा प्रयत्न अनसक्सेसफुल आणि बॉल चालला बॉर्डर लाईनच्या बाहेर चौकार. या स्पर्धेमधला 95वा हा चौकार. टप्पा पडल्यानंतर गती थोडीशी संत झाली होती. डीप मधून फिल्डर आले पायाच्या साह्याने अडवण्याचा प्रयत्न, परंतु पायाच्या साह्याने अडवला असता तरी चौकारच हा गणला गेला असता कदाचित, कारण परफेक्टली लाईन वरती त्याचा पाय पडला. बॉल गेला बॉर्डर लाईनच्या बाहेर. चौकाराने टीमची धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते 9. आणि आता शेवटचा बॉल सागर भोईरचा या ओव्हर मधला. समोर सतीश, फुल टॉस बॉल ऑन साइडला टर्न केलाय, डीप मध्ये फिल्डर आहेत, परंतु टप्पा पडल्यानंतर हातामध्ये आला दुसरीचा प्रयत्न. एका बाजूला कॉन्ट्रीब्युशन राहिलं. प्रदीपने इशारा दिला केला की 2 धावा या ठिकाणी पूर्ण होतील. अशा प्रकारे ओव्हर नंबर पाहिलं गेलं तर या ओव्हर मध्ये आपण 11 धावा, 1 बॉल आहे का ऑनलाईन अपडेट ओव्हर समाप्त असं दाखवत होतं. सो 1 बॉल अजूनही असेल. टीमची धावसंख्या तुम्हाला 2 विकेट, 2 4, 1 दुहेरी आले आणि 1 वाईट बॉल आहे. सो 5च बॉल झाले असतील. 11 धावा टीमच्या टोटल मध्ये. सुरुवात चांगली गेली आहे, कारण 2 गडी गमावल्यानंतर कॉन्सन्ट्रेशन बॅटिंग करणं, सेटअप माइंड डायव्हर्ट न होऊ देणं, या सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळाल्या सतीशच्या बॅटिंग वरती असताना. शेवटचा बॉल व पिच समोर लॉफ केला गेलाय थ्रू द एक्स्ट्रा कव्हर. सुंदर फटका, इनसाइड आउटचा फटका. टप्पा पडल्यानंतर बॉल गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. द ऍक्शन रिप्ले ओव्हर द विकेटने सागर आला. टप्पा समोर ऑप्शनच्या बाहेर आणि थ्रू द एक्स्ट्रा कव्हर इनसाइड आउट. क्लासिकल फटका. टप्पा पडल्यानंतर एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर हा बॉल बाउंड्री लाईनच्या
पलीकडे तुम्हाला पाहायला मिळाला आणि या ओव्हर मधला चौकार नंबर 3 पहिला चौकार आला. तो चौकार जर आपण पाहिला तर मैदानाच्या आतमध्ये रोहित म्हात्रेने सागर भोईरच्या विरोधात दाखवला. त्याच्यानंतर सतीश काळंचे हे 2 चौकार तुम्हाला पाहायला मिळाले. तब्बल 3 चौकार त्या ओव्हर मध्ये आपल्याला पाहायला मिळाले आणि सागर भोईरच्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 15. आजच्या दिवसामध्ये ताकद राहिली आहे टीम हेदुटण्याची बॉलिंग, परंतु ताकद राहिली आहे टीम सरवलीची बॅटिंग. नो डाऊट या दोन्ही टीममध्ये खूप चांगल्याच पद्धतीने ही लढत तुम्हाला पाहायला मिळेल. सध्या तरी पहिल्या ओव्हरच्या खेळ आता डीपमध्ये प्रदीपसाठी सेट केला गेला मिड विकेट. डीपमध्ये काऊ कॉर्नर सेट आहे. डीपमध्ये लॉंग ऑन आणि डीपमध्ये लॉंग ऑफ तुम्हाला पाहायला मिळतो. अनेक स्वीपर कव्हरच्या दरम्यान फिल्डर ठेवला गेलेला आहे. निखिल चौधरी ओव्हर नंबर 2 मध्ये पिच बॉल सुंदर फटका सुरुवात केली आहे. आता मैदानाच्या आतमध्ये धावा बनवायला ती म्हणजेच फलंदाज आता बरसताना तुम्हाला पाहायला मिळतो प्रदीप काळन. त्याचा बाट बदला सुंदर फटका षटकार. फटका सतीश काळनचा बघितला ना त्याच पद्धतीने हाही फटका होता. हा प्रदीप काळनचा होता. अगदी थ्रू दी कव्हर्स समोर टप्पा अगदी लॉफ करत असताना सिक्सर तुम्हाला कव्हर्सला पाहायला मिळाला आणि त्या बॉलवरती षटकार खर तर कोरलेला होता. तो म्हणजेच प्रदीप काळनचा सुंदर फटका. या सुंदर फटक्याने 2 विकेट जे लवकर बाद झाले त्याची पुनरावृत्ती झाली. 2 विकेट लवकर गेल्यानंतर सुद्धा मैदानाच्या आपण लढू शकतो आतमध्ये तेच दाखवत असताना प्रदीप काळनचा तडाखा षटकार आलाय. ही बॉल थोडासा पुढे होता परंतु सांगतात ऑप्शनच्या बाहेर आले खेळण्यासाठी. एक सिंगल झाले. कम्प्लीट सेकंडचा कॉल नाहीये. बॉल चांगला होता. समोर मधल्या स्टिकवरती उभे होते त्या कारणास्तव बॉल अगदी पायांचा वेध घेणारा होता. ऑप्शनच्या हलकीशी बाहेर गेले खेळण्यासाठी. इम्पॅक्ट आउटसाइड ऑप्शन पडला त्यामुळेच पंचांनी अपील फेटाळली रतन मानेरकर सरांनी आणि सांगत असताना की लेग बिफोर विकेट नाही तर लेग बायच्या स्वरूपाने इथनं सिंगल मिळेल. परिस्थितीला कंट्रोल केली आहे कारण पहिल्या ओव्हरमध्ये 2 विकेट लवकर पडणं सुरुवात चांगली झाली होती परंतु 2 विकेट लवकर गेले त्याच्यामुळे दबाव वाढत होता आणि त्या दबावाला आता झुगारून मैदानाच्या आतमध्ये सुंदर बॅटिंग सुरू केली आहे सतीश काळन आणि प्रदीप काळनने. राऊंड द विकेटने मागे खेळायचा होता आणि यस इट इज आउट. मधल्या स्टिक वरती दुसरा फलंदाज ज्या वेळेला बाद होत होता त्यावेळेला दुसऱ्या फलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये जाताना बघितलं तेव्हाच दबाव जाणवत होता परंतु सुरुवात चांगली केली होती सतीश काळनने. त्या सतीश काळनला इथनं माघारी परतवत असताना निखिल चौधरीच्या खात्यामध्ये विकेट. फलंदाज बाद. सतिक लेंथ अँड लाईन तुम्ही ऍक्शन रिप्ले पाहिला असेल निखिल चौधरीचा. कोणत्याही पद्धतीने मोठा स्ट्रोक मोठ्या फटक्यानंतर खेळू द्यायचं नव्हतं हाच मनसुबा आखला होता. मधल्या स्टंप वरती पाय होता थोडासा शफल होऊन फ्रंट लेगला पुढे नेलं ऑन साईडला स्वीप करण्याचा प्रयत्न परंतु तो प्रयत्न फसला. बॅट अँड बॉलचा कनेक्शन नव्हता आणि रतन मानेरकर सरांनी पंच लगेचच बोट वरती केला. सांगितलं गेलं की फलंदाज बाद. रोहित परतला मागे. रोहित पाटील रोहित म्हात्रे त्याच्यानंतर आता सतीश काळन ही मैदानाच्या बाहेर गेला आणि आलाय क्रमांक 5 वरती यश काळन. टीमची धावसंख्या 22. गडी आतापर्यंत 3 गमावले गेल्यात या मॅच मध्ये. राऊंड द विकेट खोलवर टप्प्याचा बॉल मागे फाईन लेगला शॉट मध्ये फाईन लेगला फिल्डर होते. हलकंसं कनेक्शन होतं बॅट अँड बॉलचं परंतु एका धावसंख्येसाठी परतण्याचा प्रयत्न होता परंतु परतले नाही. जयेंद्र शेठ काळन यांच्याकडनं पारितोषिक आहे की षटकार हॅट्रिक साठी आणि चौकार हॅट्रिक साठी तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक. षटकार हॅट्रिक साठी 3 आणि चौकार हॅट्रिक साठी 2000 रुपयाचं पारितोषिक. 22 वरती 3 गडी बाद अशी परिस्थिती आहे मैदानाच्या आतमध्ये हेदुटण्याची. राऊंड द विकेटने सुंदर फटका बॉडीला स्ट्रेच केलं अगदी गॅप मध्ये बॉल चला एक्स्ट्रा कव्हर बॉर्डर लाईनच्या बाहेर येतो हा चौकार.
गॅपमध्ये परफेक्शन तुम्हाला पाहायला मिळालं. या फटक्यावरती फ्लेक्झिबिलिटी होती. या फटक्यामध्ये पाहिलं गेलं तर आत्मविश्वास होता. त्या आत्मविश्वासाने हा बॉल अगदी गॅपमधून बॉर्डरलाईनच्या बाहेर गेला. यश काळेंच्या बॅटमधला पहिला स्ट्रोक चौकार तुम्हाला पाहायला मिळाला. टीमची धावसंख्या 26. शेवटचा बॉल या ओव्हरमधला. शेवटचा बॉल डाऊन दी लेग स्टंप होता असं वाटलं यश काळेंना, त्यांनी सोडून दिला. अशा पद्धतीनं दुसऱ्या ओव्हरचा जो प्रवास होता तो प्रवास निखिलने संपन्न केला गेला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर गडी गमावले गेले 3 आणि 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये टीमची धावसंख्या 26. जिथे बॅटिंग करतोय संघ गावदेवी सतरंगी क्रिकेट संघ हेदूटने. शेवटच्या बॉलवरती बचावच केला गेला, कारण बचाव करण्याशिवाय काहीच नव्हतं. टीम वडवली बी कॅप्टन किंवा एखादा खेळाडू जर आला असेल तर आमच्याशी रिपोर्टिंग करा. टीम वडवली. दोन ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 26. विकेट जरूर 3 गेल्यात, परंतु आता आपण असं म्हणू शकत नाही की थोडीशी स्थिती खराब आहे, कारण ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये यश काळेंनी सुरुवात केली, ज्या पद्धतीने आपण आतापर्यंत प्रदीपचा विचार करतोय, प्रदीप इंडिव्हिज्युअल धावसंख्या जर आपण बघितल्या गेल्या प्रदीपच्या तर तोही 6 या धावसंख्येवरती खेळतोय. दोन्ही हे जे बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आहेत ना, यांची जर पार्टनरशिप चांगली राहिली तर नो डाऊट 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 50 पर्यंत धावफलक जाऊ शकतो. परंतु ही पार्टनरशिप रंगायला हवी आणि ती पार्टनरशिप फोडण्यासाठी आलाय जयेश पाटील. जयेशचा पहिलाच बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु ऑप्शनच्या बाहेर चाललाय. पंचांचा इशारा वाईट बॉलचा. कोणताही रिव्ह्यू या स्पर्धेमध्ये तुम्हाला नाहीये, फक्त रिव्ह्यू प्रत्येक टीमला बीमर चेक करण्यासाठी आहे. सो बॅटिंग आणि फिल्डिंग करणारी टीम ही सूचना मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो की फक्त रिव्ह्यू हा तुम्हाला वेस्ट ऑफ वाईट बीमरसाठी या स्पर्धेमध्ये अलाउड आहे. टप्पा पडला आणि ऑप्शनच्या बाहेर गेला. हलकासा तुम्ही ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्ही बघितला की कशा पद्धतीने बॉलला वळण दिलं गेलं, म्हणजेच या खेळाडूकडे चेंडूला बाहेर काढण्याची कॅपॅसिटी आहे. त्याच्यामुळेच आपण हा बॉल ऑप्शनच्या बाहेर जाताना बघितला. एक सिंगलने टीमची धावसंख्या 27. लेफ्ट हँड राऊंड कडा लागली बॉलमध्ये. गेलच्या हातामध्ये कॅच. पहिल्या अटेम्प्ट मध्ये जरूर निसटला होता बॉल, परंतु सेकंड अटेम्प्ट मध्ये कॉन्सन्ट्रेशन आपल्याला पाहायला मिळालं. हातामध्ये बॉल कॅरी करत असताना विकेटचं पतन चौथ्या पडदेल मैदानाच्या बाहेर. प्रदीप काळन. लेफ्ट आर्म बॉलर म्हटलं गेलं तर त्याच्यामध्ये नॅचरली लेग ब्रेक असतो. ही खरं तर जयेश पाटीलची कौशल्य. टप्पा पडल्यानंतर हातभर त्याने चेंडू बाहेर काढला. मिस्टेक झाली. ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न होता प्रदीप काळेंचा, परंतु हलकीशी कडा आणि विकेट किपरच्या सेकंड अटेम्प्ट मध्ये तुम्ही झेल बघितली आणि मैदानाच्या बाहेर गेलाय तो म्हणजेच प्रदीप काळन. दयालू आलाय. नेहमी सिच्युएशनला हँडल करण्यासाठी तुम्ही या खेळाडूला बघितले. सिच्युएशन आता हँडल करण्याचीच वेळ आली आहे. लेंथवरती जो बॉल पडतो ना, त्या लेंथवरच्या बॉलला बाहेर काढण्याचा काम करतोय सध्या तरी जयेश पाटील. दयालूसाठी हा बॉल आधी बॉल आला, त्याच्यानंतर बॅट फिरली. स्ट्रोकचं सिलेक्शन लवकर केलं. जरूर टप्पा समजला नसावा, पडल्यानंतर थोडासा बाहेरही वळला. पाहूयात आपण ॲक्शन रिप्लेमध्ये कशा पद्धतीने हा बॉल सर केला. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. टप्पा पडला, थोडासा बाहेर निघाला. बॉल येण्या अगोदर स्ट्रोकचं सिलेक्शन केलं दयालू काळननं आणि पहिला चेंडू तो डॉट खेळत असताना. 4 ओव्हरची मॅच आहे. 4 ओव्हरमध्ये एकही पार्टनरशिपला टिकू दिलं नाही मैदानाच्या आतमध्ये सरवलीच्या बॉलरनं. कमी गतीचा बॉल पुन्हा एकदा फसवलं. पुन्हा एकदा जागेवरून स्विंग अॅनावेस विकेट किपरच्या हातामध्ये आणि लागोपाठचा दयालू काळन समोरचा हा डॉट बॉल तुम्हाला दुसरा पाहायला मिळतोय. काय रणनीती आखली आहे. ज्या धावा पहिल्या ओव्हरमध्ये 15 आल्या, त्याच्यानंतर निखिल चौधरीचं फक्त 11 धावसंख्येचं षटक आणि या षटकामध्ये आता फक्त अवांतरच्या स्वरूपाने एक धाव एक्स्ट्रा आली आहे. पुन्हा एकदा तोच ॲक्शन रिप्ले, परंतु ऑप्शनच्या आता बाहेर आहे. आता बाहेर काढला गेला. व्हाईट बॉलचा इशारा अंपायर्सने दिलाय. आता दुसरा व्हाईट बॉल या ओव्हर मधला तुम्हाला पाहायला मिळतोय. हे व्हाईट बॉल जे असतात ना, ते व्हाईट बॉल खरं तर समोरच्या अपोनंट टीमला धावसंख्या वाढू देतात. त्याच्यामुळेच
मोठा फटका गेला तरी हरकत नसतो, परंतु हे व्हाईट बॉलचे रेशिओ आहेत ना, ते रेशिओ तुम्हाला कमी करायचे असतात. जयेश पाटील राऊंड द विकेट. लो फुल टॉस बॉल आणि समोर खेळण्याचा प्रयत्न, तोही अपयशी ठरत असताना फलंदाज दयालू काळन अटॅक वारंवार करण्याचा तो प्रयत्न करतोय, पण तो एका बाजूला याही गोष्टीचा विचार करावा की कशा पद्धतीने बॉल येतोय, कशा पद्धतीने स्विंग होतोय. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न जेव्हा तुम्ही करताना तेव्हा तुम्हाला ऑप्शनवरती बॉल टाकल्यानंतर एखादा गोलंदाज बीटच करू शकतो. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न आणि लागोपाठचा तिसरा चेंडू डॉट फेकला गेला दयालूला. मागे गेले ऑन साइडला, ताकदीचा वापर, परफेक्ट मिडल ऑफ द ब्लेड. जो संघर्ष सुरू होता त्या संघर्षाला आता पुढे नेणारा, शंकनात फुंकणारा दयालू काळंचा अटॅक, सिक्सर. कधी कधी ज्या हाफ चान्सेस असतात ना, त्या हाफ चान्सेसला सुद्धा तुम्हाला फुल करावं लागतं. ही चान्स जर आपण बघितली तर समोर चालून आली होती, मागे स्टंपच्या अगदी समांतर गेले, उजव्या लेगला थोडंसं मागं आणलं, डाव्या लेगला थोडंसं पुढे करत असताना जो वेट होता तो वेट अगदी थोडासा ट्रान्सफर केला गेला. ताकदीचा वापर पुरेपूर, लेंथ बॉल, त्याच्यावरती पिकअप स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळाला दयालू काळंचा. हा सिक्सर आणि या सिक्सरने टीमची धावसंख्या 34, 34 धावा झालेल्या आहेत. डिफेंड करण्यासाठी सेकंड इनिंगमध्ये जरूर जास्त संघर्ष नको करावा, त्यासाठी हा सिक्सर भरपूर महत्त्वाचा होता दयालू काळंचा. कमी गतीचा बॉल फिरवला गेला, परंतु हा बॉल जास्त बाहेर फिरलाय. अंपायर्स तेच सांगतात. केलपट्टी आमच्या समोर जर सरळ असती ना तर आम्ही अनुमान लावू शकलो असतो की जयेश पाटील कशा प्रकारे बॉल बाहेर वळवतोय, कशा प्रकारे लेन बॉलवरून कुठे ॲक्युरेटली बॅट्समन खेळण्यासाठी येतोय. क्रॉस जेव्हा केलपट्टी आमच्या समोर असते ना तेव्हा आम्ही कधी कधी या गोष्टीचा अनुमान करेक्ट लावू शकत नाही. हा वाईट बॉल आला आणि आता शेवटचा बॉल या ओव्हरमधला. शेवटचा बॉल खोदून काढलाय हवेमध्ये, विकेट मिळू शकते. फिल्डर दोन दोन प्रयत्न करतात, परंतु चेंडू चाललाय वाऱ्यासह बॉल बाउंड्रीच्या बाहेर, सिक्सर. थँक्यू डिझास्टर. तीन चेंडूचा सामना करत होता, त्याला अपयश येत होतं. अखेरकार त्याने दोन चेंडूंमध्ये तडाखा दाखवला आणि त्याच्या बॅटमधून दोन मोठे स्ट्रोक आले, जिथे संघ आता पोहोचला गेलाय 41-41 या आकड्यावरती. 41 धावा बनल्या गेल्यात. आता स्थितीला हँडल केली आहे. आणि मी म्हणतो ना, आपण नेहमी असं म्हणत असतो की एखादी परिस्थिती असते, ती परिस्थिती आपण घडवत असतो आणि आपणच बिघडवत असतो. घडलेली परिस्थिती थोडीशी बिघडलेली होती. त्या बिघडलेल्या परिस्थितीला कशी हँडल करावी, कशी रिटर्न आणावी, दबाव वाढला होता तो दबाव कसा बाहेर काढावा आणि अगेन स्विंग हा फटका पाहिला गेला. तर स्विंग करत असताना दयालू काळंचे दोन मोठे फटके, तिथे 41 वरती पोहोचला गेलाय संघ गावदेवी सतरंगी क्रिकेट संघ हेदुटणे. चांगला अटॅक राहिला, डिफेंड करण्याचा प्रयत्न जयेश पाटीलचा राहिला, परंतु त्याला मागणं ठरवत असताना 41 या आकड्यावरती पोहोचला गेलाय संघ हेदुटणे. परेश आलाय ओव्हर नंबर 4 मध्ये. परेश माळी याचा केला गेला वापर. देत ओव्हर मध्ये त्याच्या समोर आहे यश. धावसंख्या 41. देत ओव्हर परेश माळीकडे. पहिलाच बॉल कडा मागे चालाय, फाईन लेगला डायरेक्ट हिट झालाय, डायरेक्ट हिट मिस झाला. दुसऱ्या बाजूला प्रयत्न नव्हता, कारण बॅकअपला फिल्डर दूर वरती आहेत. त्याचा विचार केला, हलक्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. यशलाही माहिती आहे की सध्या तरी बॅटला बॉल लागतायत, बॅटमधून खरं तर दोन मोठे फटके आल्यात. मग दयालूला सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये सेट होताना त्यांनी बघितला, त्याच्यामुळे दयालू कडे त्यांनी स्ट्राईक दिली. टीमची धावसंख्या सिंगलने 42. 4 षटकांचा हा सामना आहे आणि हा सामना सेकंड सेमीफायनलचा. मित्रांनो तुम्ही पाहतात, या सामन्यामधून जो जिंकेल तो संघ चेंज द गेम वडवली बी समोर खेळणार आहे. त्याच्यामुळे दोन्ही टीम मध्ये विजयाचा डंका तेवढाच वाजताना तुम्हाला पाहायला मिळतील. ओव्हर द विकेटने डाऊन दी लेग स्टंप. लेग स्टंपचा खूपच बाहेर हा चेंडू. परेश माळीने गती वाढवली गेली, शफल होतोय दयालू, त्याला समजलं गेलं, त्याच्यामुळे त्याने लेग स्टंप हिट करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु लेग स्टंपचा जास्त बाहेर चेंडू तुम्हाला पाहायला मिळाला आणि या बॉलवरती एक्स्ट्राच्या स्वरूपाने टीमची धावसंख्या 43. 4 गडी गमावल्या गेल्यात. दयालू ऑन द स्ट्राईक. दयालूसाठी हा बॉल खोलवर टपाचा ऑन साइडला हा फॉलो करून खेळला गेलाय, लॉफ केला गेला. समोर डीप मध्ये लॉंग ऑनला फिल्डर आहेत,
फिल्डरच्या हातामध्ये आला बॉल. व्हाईट बॉल नंतर आलेली सिंगल. टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 44. लेन बॉलचा वापरच करत नाहीये, कारण लेन बॉलवरती याच्या अगोदर जयेश पाटीलच्या 2 मोठे फटके आले. जरूर एक बॉल लेंथ नव्हता, थोडासा पुढे आला, त्याच्यामुळे दयालूची जी ताकद होती ती ताकद बघितली गेली आणि परेशने त्याला यॉर्कर बॉल टाकला. यस साठी हा बॉल फटका सुंदर आहे. धावाही तेवढ्या सुंदर मिळतील. अगदी पाहिलं बॅकफुटला जात असताना सोक्सचं सिलेक्शन डीप मध्ये लॉंग ऑफला करत असताना हा बॉल लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिक्सर. ऍक्शन रिप्ले तुम्ही पहा. फटक्यामध्ये ताकद होती, नजाकत होती. समोर टप्पा पडल्यानंतर ना आव ना देखा ताव बॉल पाठवलाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा षटकार. षटकाराने धावसंख्या 50 आता पूर्ण झालेल्या आहेत. 3.3 षटकांचा खेळ संपलाय. निदान अजून 3 बॉलवरती एखादा मोठा फटका आला ना तर जी स्ट्रेंथ आहे ना बॉलिंग लाईनअपची, त्या अनुमानाने सरवली संघाला डॉमिनेट करणारी बॉलिंग सेकंड इनिंग मध्ये तुम्हाला पाहायलाच मिळेल. परंतु आता सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये चालू असलेली जी परिस्थिती एका बाजूला विचार करेल, सरवली संघ सुद्धा बॅटिंगच्या माध्यमातून आक्रमक आहेत, परंतु सध्या तरी त्यांची बॉलिंग धारदारची जी होत नाहीये त्याचं एकमेव कारण मैदानाच्या आतमध्ये यश काळेंचा सुंदर काम सुरू आहे. अजून एक खुलवा टप्पाचा बॉल समोर. आता फिल्डर आहे, टप्पा पडला, अनुमान चांगला राहिला. टप्पा आला फिल्डरच्या हातामध्ये. दुसरीचा अटेम्प्ट सुरू केलाय. नॉन स्ट्रायकिंग एंडला फेकावं की स्ट्रायकिंग एंडला फेकावं, या सगळ्या गोष्टीमध्ये थोडासा माइंड डायव्हर्शन तुम्हाला पाहायला मिळाला आणि 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्यात. काय सुंदर प्रयत्न सुरू आहेत. एका बाजूला विकेट मिळवण्याचा प्रयत्न, दुसऱ्या बाजूला धावा बनवण्याचा प्रयत्न. जेव्हा आपण आपल्या गावाची टी शर्ट आपल्या अंगावरती परिधान करतो ना, तेव्हा पूर्ण गावाची जिम्मेदारी असते आपल्या खांद्यांवरती आणि दोन्ही संघ सध्या तरी जिम्मेदारीने खेळ करतात. एका बाजूला सरवली तर दुसऱ्या बाजूला संघ हे दुडणे. टीमची धावसंख्या 52. लेन बॉल ऑन साइडला पिकअप चोक बॅटच्या परफेक्टली फ्लो मध्ये आलाय. स्वीट साऊंड ऑफ द बॅट आणि बॉल चालाय काव कॉर्नर बाउंड्रीच्या बाहेर. इट इज अ कडक. आता सेट बॅट्समन समोर ज्याची उंची जास्त आहे, जो मैदानाच्या आतमध्ये सेट झालाय, त्या बॅट्समन समोर लेन बॉल टाकणं मी तर म्हणेन थोडंसं चुकीचंच. कारण लेन बॉलवरती तुम्हालाही माहिती आहे की सेट झालेला बॅट्समन तुटून पडतोच. बॉल पाहिला, फक्त वाट पाहिली. लेन बॉलवरती पिकअप स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळाला, जिथे षटकार अजून एक यश काळ्यांच्या बॅटमधून. टीमची धावसंख्या 58 आणि या इनिंग मधला हा शेवटचा बॉल. शेवटचा बॉल तोही जाईल मैदानाच्या बाहेर की मैदानाच्या आतमध्ये राहील. इतना हावभाव समजतात बॉलर अर्थातच परेशचे की हा बॉल जाईल मैदानाच्या बाहेर आणि 2 मोठ्या फटक्याने आपल्या सामन्याला पूर्णपणे का होईना पण तो पुढे नेत असताना धावसंख्या वाढवत असताना तब्बल धावा 64 बनल्या गेल्यात आणि 4 ओव्हरमध्ये 65 धावसंख्येचं टार्गेट. हा पा ऍक्शन रिप्ले ओव्हर द विकेटने थांबला. पुन्हा एकदा शॉर्ट बॉलचा वापर. टप्पा बघितला, बॅट फिरली, तोच फेस तोच फिल्डर क्लिअर करत असताना बॉल बाउंड्रीच्या बाहेर आणि आता टार्गेट चांगलं सेट झालेलं आहे टीम सरवली समोर 65 धावसंख्येचं. हा पा बॅटिंग सध्या तरी स्कोर कार्ड तुमच्या समोर. यश काळन नॉट आउट राहिला, त्यांनी बनवल्या 25. दयालू काळनच्या तुम्हाला पाहायला मिळाला 13. त्याच्या अगोदर प्रदीप काळन बाद झाला, त्याच्या 7 4 धावा बनवल्या गेल्या. रोहित मात्रेने सतीश काळन चांगला खेळला, त्यांनी 10 बनवल्या गेल्या आणि अशा पद्धतीने आपण 4 खेळाडूंचं कॉन्ट्रीब्युशन या मॅच मध्ये बघितलं, जिथे 64 बनल्या गेला आणि 65 धावसंख्येचं टार्गेट असेल टीम सरवली समोर. सन्माननीय जयेंद्र शेठ कालन यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिकसाठी जेव्हा संघ मैदानाच्या आतमध्ये हेदूटने बॉलिंग फिल्डिंग करेल, तेव्हा कोणत्याही गोलंदाजाने जर विकेट हॅट्रिक घेतली तर त्यांच्या माध्यमातून तब्बल 3000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी देण्यात येईल. संदीप मसे यांचाही सन्मान आपण मंचावरती करूयात. गायकवाड पाडा या ठिकाणून ते मंचावरती येऊन या स्पर्धेचा आनंद घेतात. दादांना विनंती करूयात की तुमचा सन्मान तुम्ही स्वीकारायचा आहे. प्रमोद सोरकादे यांचाही सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. उत्कृष्ट खेळाडू, परंतु आज पराभवाचा धक्का त्यांनी सोसला. सो सध्या तरी ती स्पर्धा सोडून या मंचावरती नवीन स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी ते आलात. त्यांनाही विनंती करूयात की तुमचाही सन्मान या ठिकाणी केला जाईल.
भालगाव प्रीमियर लीगचे विजेता आहेत परी 11 या संघामधून प्रमोद सुरकादे आणि परेश म्हात्रे तुम्हाला पाहायला मिळाले. सो परेशजी म्हात्रे या ठिकाणी आहेत, त्यांचाही सन्मान आपण या ठिकाणी करूयात मंचावरती. हा सामना मैदानाच्या आतमध्ये मित्रांनो तुम्हाला पाहायला मिळतोय जानुमान सरवली आणि त्यांच्या विरोधात तुम्हाला पाहायला मिळतोय गावदेवी सतरंगी क्रिकेट संघ हेतुटणे. खरं तर दोन्ही संघ एकमेकाच्या विरोधात आहेत, परंतु दोन्ही संघ एकमेकाच्या विरोधात असले तरी क्रिकेटचा चांगला खेळ हा त्यांना दाखवावाच लागेल. हा सामना सरवली आणि हेदुटणेमध्ये आहेत. हा सामना आपण असंही म्हणू शकतो की विशाल पाटील आणि त्यांच्या विरोधात करण काळन आहेत. कारण दोन समालोचक या गावातून तुम्हाला पाहायला मिळाले. नो डाऊट तुम्हाला करण काळन हेदुटणे गावातून एक उत्कृष्ट समालोचक पाहायला मिळाला आणि सरवली गावाचे आमचे मित्र विशाल पाटील हे एक चांगले समालोचक आहेत. पाणी पाण्याची मागणी केली आहे मैदानाच्या आतमध्ये. त्यानंतर आपण सन्मान करूयात सोमनाथ वायले मंचावरती उपस्थित आहेत. सन्माननीय सोमनाथजी वायले यांचाही सन्मान आपण या मंचावरती करणार आहोत. सन्माननीय मधुकर फुलोरे पुढच्या सन्मानासाठी आपण विनंती करूयात. मधुकरजी फुलोरे. सन्माननीय बली वायले यांनाही आपण सन्मानित करणार आहोत. बली वायले. त्यानंतर गणेश म्हात्रे. गणेश म्हात्रे यांचा सन्मान आपण करूयात. गणेश म्हात्रे. विनोद मडवी यांना आपण विनंती करूयात की तुमचाही सन्मान या मंचावरती केला जाईल. त्या सन्मानाचा तुम्ही स्वीकार करा. विनोद मडवी. त्यानंतर के के फुलवरे. के के फुलोरे यांना आपण विनंती करूयात की तुमच्या सन्मानाचा तुम्ही स्वीकार करा. ही स्पर्धा खास मान्यवरांच्या उपस्थितीने आपण आजच्या दिवसामध्ये अर्थातच मेगा फिनाले मध्ये पाहत आहोत. सामन्याला आपण करत आहोत सुरुवात. जे लक्ष्य या मॅच मध्ये ठेवण्यात आलेले आहे ते लक्ष्य आता या ठिकाणी कंप्लीट करावं लागेल टीम सरवलीला. आणि जाऊयात आपण कॉम्बॉक्स मध्ये करूया परिवर्तन. तुमच्या समोर जोडले जातील राहुलजी भोईर सर. अजून एक सन्मान आपण पूर्ण करणार आहोत. आदेश वायले उत्कृष्ट खेळाडू त्यांना आपण विनंती करूयात की तुमचाही सन्मान आम्ही या मंचावरती करत आहोत. त्या सन्मानाचा तुम्ही स्वीकार करा. आदेश वायले. थँक्यू सो मच भागेश म्हात्रे यांचा आवाज आपण कॉम्बॉक्समधून ऐकला. आणि पहिल्याच बॉलवरती विकेट देखील मिळते आमचे जयेंद्र शेठ कालने यांच्याकडनं पारितोषिक देखील असणारे टीम एडूटने करिता विकेट हॅट्रिकला रोख रक्कम 3000 रुपयाच्या सुंदर अशा तुम्हाला ट्रॉफ्या टेलिव्हिजन सेटवरती पाहायला मिळते. जाणता राजा, त्याच्यानंतर सामनावीर, सन्मान चिन्ह, छत्रपती शिवाजी महाराज, पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी, उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज, सेकंड नंबरची ट्रॉफी टेलिव्हिजन सेटवरती. टार्गेट मोठे आहे त्या अनुषंगाने मोठा प्रयत्न करणं गरजेचं. सरवलीला यावेळेचा फटका चांगला आहे. दोन फिल्डर चेंडूच्या मागे धावून चालले आहेत. फायनली पोहोचलेत देखील. चेंडू शोषून फेक करेपर्यंत 2 धावा इकडनं मिळतील. टार्गेट एकूण या मॅच मध्ये 65 एक अप्रतिम क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. खास करून पहिल्या इनिंग मध्ये जबरदस्त बॅटिंग केली आणि एक मोठी धावसंख्या सेट केली. तसे आमचे अक्षय म्हात्रे यांचा देखील आपण सन्मान करूया आपल्या व्यासपीठावरती. त्यांना विनंती आहे की सन्मान आपण स्वीकारावा. नेक्स्ट बॉल. रोहित. कमी केली गती. समोर तिकडे टॉप मिडलला चांगली फिल्डिंग देखील. धाव इकडनं एक सिंगल असेल. एका धावेच्या मदतीने संघाच्या धावसंख्या 1 न पुढे स्कोर बोर्ड वरती रन्स एकूण आपल्याला पाहायला मिळत आहेत. झालेले आहेत 3 धावा स्कोर बोर्ड वरती. विजय करता एकूण 62चं टार्गेट आहे मॅच मध्ये असणारे. आणि एक विकेट देखील बघतो आपण
गेलेली आहे. 65 मोठं टार्गेट. प्रशांत गेल साकिंग इनला. यावेळेचा फटका चांगला आहे. इनसाइड आउट खेळलेत. डीप मध्ये फिल्डर तिकडे उपस्थित नाहीत. पॉवर प्ले सुरू आहे. चेंडू स्लीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावा. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 7 वरती. 58 अजूनही बनवायच्या आहेत. 20 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. आक्रमणच करावा लागेल. दुसरा पर्याय नाही या मॅच मध्ये सरवलीला. बापूला जाऊन पुन्हा पंच केलेला आहे. विकेटची संभावना मात्र चांगली फिल्डिंग. इनफिल्डच्या आतमध्ये चेंडूला कव्हर केलेला आहे. धाव मिळणार नाहीये. आला डॉट बॉल. धावा एकूण आहेत स्कोरबोर्ड वरती 7. रोहितची चांगली बॉलिंग. विकेट टू विकेट आपल्याला बॉलिंग पाहायला मिळते. या पहिल्या षटकामध्ये षटकातील पुढील चेंडू. यावेळेचा बघतो आपण वेगवान चेंडू. डेरेक देखील प्रयत्न पाहायला मिळेल. दोन्ही एंड डेरेक हिटचा प्रयत्न. लेग बायचा इशारा अंपायरचा आपल्यापर्यंत आला. एका धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या 1 न पुढे स्कोर बोर्ड वरती रन एकूण झाले बघतो आपण 8. षटक संपला पहिल्या ओव्हरच्या खेरीज 8 धावा. अजून चेंडू शिल्लक आहेत 18. येणाऱ्या 18 बॉल मध्ये रन्स करायचे आहेत 57. हर्षद भंडारी आपल्याला पाहायला मिळतील या सेकंड ओव्हर मध्ये. हर्षद भंडारी आलेत बॉलिंग मार्क वरती. सेकंड ओव्हर मध्ये 18 चेंडू 57 करायचे आहेत. गिल कडनं अपेक्षा जास्त आहे. त्याचा खेळ या स्पर्धेमध्ये आतापर्यंत चांगला राहिलेला आहे. तो आपल्याला जरूर साकिंग एंडला पाहायला मिळतोय. षटकातील पहिला चेंडू. पहिलाच बॉल बघतो आपण. बागफुला जाऊन खेळले जरूर. ओव्हर थ्रो. अजून इकडनं काय रन जरूर मिळतील. 2 धावा मिळतील. बॅटरचा जरूर आता इकडनं पुन्हा कॉल असेल. DRA ची मागणी. बघूया एक्झॅक्ट हा चेंडू लीगल आहे की नो बॉल आहे. नो बॉल. प्लस धावा देखील बघतो आपण मिळतील 2. एकूण 3 धावा. येणारा चेंडू फ्रीटचा असेल. खराब सुरुवात केलेल्या षटकामध्ये बॉलर हर्ष भंडारी ना. नेक्स्ट बॉल. पुन्हा आक्रमण करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग शॉट. तिकडे आहेत फिल्डर उपस्थित. धाव मात्र सिंगल असमेल. सिंगल डबलला काम देखील जमणार नाहीये. मोठे फटके गरजेचे. सन्मान्य आमचे बालाजी पाटील यांचं देखील आगमन झालेले आमचे प्रमुख अतिथी पाहुणे. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आणि हार्दिक सहर्ष स्वागत आम्ही करतोय. त्यांना विनंती आहे की आपण आमच्या VIP डायस वरती यावं. सन्मान्य बालाजी पाटील
12 धावा स्कोरबोर्ड वरती. नेक्स्ट बॉल भंडारी. प्रचंड वेगना टाकण्याचा प्रयत्न. हा चेंडू जरूर फटका देखील चांगला खेळलेत. रन्स देखील चांगला मिळतील. चेंडू चाललेला फाईन लेग बॉन्ड लाईनच्या बाहेर. 4 धावा. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 16 धावा. 16. 16 धावा पलकावरती आहेत. 49 ची अजूनही गरज आहे. 16 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. फिल्डिंग मध्ये काहीसे चेंजेस बदल सुरू आहेत. सरवली संघ देखील प्रयत्न करेल शेवटपर्यंत. नितेश चौधरी देखील एक अप्रतिम खेळाडू आहे. त्याच्याकडनं जास्त अपेक्षा मॅच मध्ये. भंडारी. चला वेळ चाललेला प्लीज. इकडनं अजून एक आपल्याला मेगा फायनलची मॅच कव्हर करायची. एडूटन टीम ला विनंती असेल गाई करा. ओद विकेट. वेगवान चेंडू अपील देखील आपल्याला पाहायला मिळाली. वेगाने इकडनं बघतो आपण. एक सिंगल धाव कंप्लीट झालेली आहे. लेग बायचा इशारा अंपायर आपल्यापर्यंत आला आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाईल पुढे. स्कोर 17 झालेला आहे. 48 करायचे आहेत. बराचसा दूर आहे विजयापासून. अजूनही बघतो आपण या मॅच मध्ये सरवली पहिल्या इनिंग मध्ये एक चांगली धावसंख्या सेट केली एड्यूटने संघानं. प्रचंड वेगानं चेंडू. प्रचंड वेगानं डॉट बॉल. काय बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. क्वालिटी बॉलिंग. भंडारीकडनं विकेट टू विकेट. धावपलक थांबल्या बघतो आपण 17 वर. त्याचं कारण झालेली बॉलिंग आतापर्यंत आपण चांगलीच बघतोय. रिव्हर्स खेळण्याचा पुन्हा प्रयत्न. डायरेक्ट हिट तिकडे झालेला आहे. विकेट जरूर मिळेल. फलंदाज बाद. चला बॅटर लवकर बोला प्लीज. निखिल आलेत नवीन बॅटर क्रमांक 4 वरती. 2 विकेट गेलेल्या आहेत. 17 धावा धावपलकावरती. 48 धावा अजूनही विजयाकरिता बनवायच्या सरवली संघाला. येणारे चेंडू शिल्लक 13. 13-48 समीकरण सोपं नसणार आहे. महागड समीकरण. फुल टॉस आहे. फटका देखील बघतो आपण. ऑन ड्राईव्हचा डीप मध्ये तिकडे प्रोटेक्शन देखील आहे. धाव मिळेल. एक सिंगलच. एका धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या 1 न पुढे. स्कोर बोर्ड वरती रन सिक्वेन्स 18 साला आपण पाणी घेऊन जा. मैदानाच्या आतमध्ये 2 ओव्हर सकाळी संपल्या. 12 चेंडू शिल्लक आहेत. 17 धाव इथनं बघतो आपण. 18 धावा झालेल्या आहेत आणि अजूनही 47 ची गरज येणार 12 बॉल मध्ये. यस दिजे.
यश कालन बॉलिंग मार्क वरती आलेले. थर्ड ओव्हर मध्ये 12 चेंडू मध्ये 47 विजयाकरिता बनवायचे आहेत सरवली संघाला. प्रयत्न मोठे करावे लागतील. कालन थर्ड ओव्हर मध्ये हा चेंडू बघितला जाऊ दिला. अंपायर सांगत असताना व्हाईट बॉल पुन्हा टाकावा लागेल. ऑप्टिकच्या जास्तच बाहेर. एक्स्ट्राच्या मदतीने संघाचे धावसंख्या 1 न पुढे. स्कोरबोर्ड 19 46 धावीची अजूनही गरज आहे. 12 चेंडूंचा खेळ बाकी या मॅच मध्ये. चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. आक्रमक काही शॉट. 20 पेक्षा जास्त धावा या षटकामध्ये आल्या तर जाऊन लास्ट ओव्हर मध्ये जरूर एक चांगलं क्रिकेट पाहायला मिळेल. मिसामिंग शॉट बघतो आपण तिकडे. जेलची संधी जरूर होती. धाव मात्र एकच धावून देखील घेतलेली आहे. तरी देखील आपल्याला रोहितचा प्रयत्न पाहायला मिळाला. आणि सिंगल डबलने कुठला फरक देखील पडणार नाहीये या मॅच मध्ये. हेडूटने टीमची धावसंख्या पहिल्या इनिंग मध्ये अप्रतिम झालेली आहे. सुपर बॅटिंग करून एक चांगली धावसंख्या सेट केलेली आहे. थोडा वेळ कमी घ्या प्लीज. नेक्स्ट बॉल. शॉक करण्याचा प्रयत्न. व्हाईट शॉर्कर. चांगला चेंडू. डॉट बॉल. डॉट चेंडू दबाव आणि प्रेशर जरूर वाढवतील. चांगली बॉलिंग. हा तुम्हाला रिप्ले पाहायला मिळेल टेलिव्हिजन सेट वरती. चांगली बॉलिंग होती. 45 10 चेंडू. समीकरण लांब चाललाय. हा चेंडू टाकावा लागेल पुन्हा. व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या मदतीने संघाचे धावसंख्या 1 न पुढे. स्कोरबोर्ड 21 44 बनवायचे. 10 चेंडू शिल्लक आहेत. 6 रन्स मारायचे. पुढील चेंडू. एकच धाव इकडनं देखील मिळेल. सिंगल डबल न काम देखील जमणारच नाही मॅच मध्ये. दूर आहे टार्गेट पासून भरपूर दूर आहे सरवली संघ. 9 चेंडू आणि 43. सोडली की काय असं देखील बॉडी लँग्वेज न वाटतो आपण मैदानाच्या मध्ये बॅटरच्या देखील. अनुषंगानं पहिल्या डावामध्ये केलेली उल्लेखनीय कामगिरी हेडूटने टीम ना. यावेळेचा फटका चांगला आहे. मिड विकेटला चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिक्सर. वडोली बी संघ देखील दाखल झालेला आहे. ऋतिक, कल्पेश, विकास, आज अनिल देखील आलेले आहेत, पोहोचलेले आहेत. शुभम तुम्हाला टेलिव्हिजन सेट वरती तिकडे पाहायला मिळतील. कावा आहेत पुढच्या मॅच मध्ये इन ऍक्शन मध्ये मेगा फायनल खेळण्याकरिता. ची अजूनही गरज आहे. 8 चेंडू 6 रन्स मारायचे. दुसरा पर्याय या मॅच मध्ये नाहीच आहे. वेगवान चेंडू. अंपायर लाईन बघतील. खराब आहे. व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या स्कोर बोर्ड वरती 29 वरती जाऊन पोहोचलेली. 36 धावेची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक बघतो आपण. येणारे 8 बॉल 36 इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय. यश काळन. यावेळेस देखील फटका चांगला आहे. रन्स देखील चांगला मिळतील. मिड विकेटला पुन्हा एकदा उडवलाय. सिक्सर.
भावेश वाले यांच्याकडनं पारितोषिक आहे झेलसाठी 200 रुपयाचा. 30ची गरज, 7 बॉल शिल्लक. वेगवान चेंडू यावेळेस बघतो आपण. व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न झाली पुढे. स्कोर बोर्ड 36, अजून 29ची गरज. जर सरोली संघाने हा सामना जिंकला तर प्रकाशजी मडवी यांच्याकडनं 500चं बक्षीस सरवली टीम साठी. सध्या सरवली संघाने हा सामना जिंकणं एवढं इझी जाणार नाहीये, भरपूर मेहनत करावी लागेल. हा निर्णायक चेंडू देखील असणार आहे या षटकातील. यावेळेचा फटका तर चांगला आहे. डीप मध्ये फिल्डर दूर आहेत. रन चांगला मिळतील. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय बघतो आपण. हा चौकार. सहा चेंडू 25ची गरज आहे. 40 धावा झालेल्या आहेत. आपण विकेट्स अगोदर बघूया. पहिल्या इनिंग मध्ये एकूण विकेट गेल्या होत्या 4 विकेट गेल्या होत्या एडुटनेच्या, आणि इकडे 2च गेलेल्या. म्हणजे तो एक बेनिफिट आहे. म्हणजे 25 जरी बनवल्या 6 बॉल मध्ये, 24 जरी बनवल्या 6 बॉल मध्ये, तरी देखील हा सामना जिंकू शकेल. जय हनुमान सरवली. अवी आलेत बॉलिंग मार्क वरती लास्ट ओव्हर मध्ये. चला आर्या प्लीज, आपण इकडे अजून एक मॅच कव्हर करायचे. 5:30 झालेले आहेत आणि 6 वाजताच अंधार लवकर होतो, कारण का बघतो आपण थंडीचे दिवस आहेत. जसं मकर संक्रांत कंप्लीट होईल पुढे दिवस वाढत जाणार आहे, मोठा होणार होत जाणार आहे. आता अंधार लवकर होतो. आपल्याकडे कुठल्या प्रकारची लाईटची व्यवस्था नाहीये, त्या अनुषंगाने घाई करा प्लीज. सहा 25ची गरज. अवी पहिलाच बॉल थांबून खेळलेत. फटका चांगला आहे ऑन साइडला. स्क्वेअर ऑफ द विकेट. स्क्वेअर लेगला बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 आहे. आलेला आहे. मॅच एवढा इझिली आम्ही सोडणार नाही आहोत, हा संदेश जरूर हेडूटने टीमला दिलेला आहे सिक्सरना. आता चेंडू शिल्लक 5 बॉल मध्ये 19ची गरज. गेलनं आजच्या दिवसामध्ये इम्प्रेस केलेलं. त्याची बॅट आज बोललेली आहे क्रिकेट टुर्नामेंट मध्ये. जर त्यानं चांगला क्रिकेट खेळला तर कदाचित हा सामना सरवली संघ जिंकूही शकतो. नंतर क्रिकेट आहे, एडुटे संघ देखील कमबॅक करणं जाणतोय. बघूया अवीचा पुढचा वार काय. काश्मीरवरनं देखील एडुटनेचे बरेचसे समर्थक आनंद घेत आहेत. यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक सहर्ष स्वागत आहे. यावेळेचा बघा हा डॉट भावेश कालन यांच्याकडनं देखील कमेंट्स आलेल्या आहेत आमच्या कमेंट्स बॉक्स मध्ये. त्यांचं हार्दिक स्वागत आहे. सध्या काश्मीरला ते आहेत, मॅचचा आनंद घेत आहेत आणि त्यांचा गाव खेळतोय. बरेचसे प्रेक्षक सरवलीचे ऑनलाईन आहेत. 4 चेंडू शिल्लक आहेत. 19 धावेची गरज आहे. थराड नाट्य सामना आपल्याला पाहायला मिळतो. सेमीफायनल रंगतदार. पुन्हा ऑन साइडला फटका टर्न केलाय
डीप मध्ये आपण बघतो तिकडे फिल्डर देखील उपस्थित आहे. थोडीशी खराब फिल्डिंग, चेंडू अडवून उचलून फेक केला जाईल तोपर्यंत बघतो आपण धावा घेतला गेल्यात. या दोन धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 न जाईल पुढे. स्कोर बोर्ड जाऊन पोहोचला एकूण बघतो आपण 48 वरती 3 चेंडू शिल्लक आहेत. 17ची गरज आहे. 16 बनवल्या तरी देखील सामना जिंकू शकेल. जिंकले तर आज विक्रम जरूर होऊ शकतो मैदानामध्ये गेलच्या नावाचा. त्या अनुषंगानं त्यांचे प्रयत्न अजूनही सुरू आहेत आणि क्रिकेटमध्ये प्रयत्न खूप महत्वाचे असतात. व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्ही प्रयत्नच ना केला तर मग काय. चला प्लीज आम्हाला